तर श्रीयान झोपली आता साई ब्लास्टर हे दोन्ही संघादरम्यान सामना खेळवला जातोय. निश्चितच या ठिकाणी वेद आणि साई ब्लास्टर या संघासाठी जर सामना जिंकला तर संतोष टिके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. त्या त्या वेळेला संतोषनं बक्षीस लावलंय, त्या त्या वेळेला संघ हरलं. काय घडलं बघूया. पहिल्या चेंडूवरती मोठा आघात जाते तो संदेश दिले आणि पुन्हा एकदा नागे बाळासाठी बाळाला जर आपण या वेळेला जर थांबवलं तर निश्चितच आपण या सामन्यामध्ये 50% जिंकू शकतो. तर इथून मात्र बाळाचा मोठा पट्टा गाव संख्या होती तिच्या. पुन्हा एकदा नागेश या वेळेला आपण डिकेनचा इशारा येतोय की हा चेंडू आणलाय. 3-3 पंच सक्षम पंच घेऊन जाईल. बाबूदादा मात्र जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग करताना आपण पाहतोय. चेंडू कुठे वळवला आणि बाळाच्या त्रिफळा उद्ध्वस्त झाला. आराम करणारा संदीप मात्र बॅट घ्यायला आला. श्रीयान 11 या संघाकडून स्वतः संघ मालक नागेशने आपल्या हातामध्ये धुरा घेतली. तर मित्रांनो पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू शकतो संतूने ज्या ज्या वेळेला बक्षीस लागलं तेव्हा वेद आणि साई ब्लास्टर हा संघ पराभूत झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो या ठिकाणी केवळ 5 धावा. साईंना आतापर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारची षटक फेकण्याचं काम केलंय, चांगलं ओव्हर फेकण्याचे काम केले, चांगली सरासरी राखण्याचे काम केले. इथं रोशन बाद होतोय. ओंकार येतोय नवीन बॅटर मैदानामध्ये. इथं काय करतो बघूया, कारण ओंकारच्या माध्यमातून धावा होणं गरजेचं आहे. तो इथं मात्र 1 धावचं निश्चित मिळणार आहे. धाव संख्या होती की निश्चित 6. ओंकारला पण खेळत जातोय. जी अपेक्षा होती मित्रांनो वेद आणि साई ब्लास्टर या संघाकडून ती मात्र होत नाही. श्रीयान पण हा संघ भारी करतोय. हो सोपा काय झेल सोडलाय. फिक्सिंग आहे का मॅच बघा आधी. पप्पाच खेळतात बाई तिथं. सर्वेश मात्र फिल्डिंग करताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या संमतीनंतर धाव संख्या येते केवळ 3 मारले. संदीपला संधी आहे. वेद बाजूला वेद. संदीपला चांगली संधी आहे. या ठिकाणी संदीप मात्र एका धावासाठी चेंडू वळवतोय. असं होते की जोरदार फटका आहे. अजिंक्य चेंडू अडवतोय. बंधू वर्षित बंधू. दोन्ही बंधू मार्कोस किंवा आपण पाहिले इथं मात्र संतू आणि संदीप. संतोषला या वेळेला जोरदार फटका मारला. तर संदीपनं धाव संख्या बसवतोय तो निश्चितच 11. अजूनही 1-2 चौकार बसले पाहिजे संदीप. निश्चितच आपण खेळामध्ये भारी पडू शकतो. चौकार. हो आता तुम्ही समजून जायचं की निश्चित वेद आणि साई ब्लास्टर जिंकणार आहे. चेंडू वरचेवर थांबला. धाव संख्या होती ती 15. नो चेंडू घोषित केलाय. बॉल चांगला होता. आता संदीपला सुद्धा येते कारण 9 चेंडूवरती तुम्हाला पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. पुन्हा एकदा चौकार. संदीप जीवदान भेटलंय. मार आता 3. संदीपला संधी आहे. संतोषच्या हर एक चेंडूवरती हात लागतोय. पुन्हा एकदा नागेश मात्र चेंडू अडवतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो आव्हान ठेवलं जात आहे ते जिंकण्यासाठी 21 धावा. पण संदीपनं डाव रोखला. डाव सावरला आणि तो मात्र पहिल्यांदा नागेश आणि साईला आपण पाहतो. त्याला थोडाच दोन्ही फलंदाज आहे.
एक धमाकेदार सुरुवात, एक जोरदार सुरुवात या दोघांकडून होते, पण इथं मात्र निलेश काय करतो बघा. पहिला चेंडू तो चेंडू अडवलाय त्याच्यामुळे एक धाव. दोन एक 2+1 दोन धावाने खातं उघडले जाते. निलेश नागेश साठी जोरदार फटका आणि या फटक्यावर चौकार. धाव संख्या होती है 6. या वेळेला पण किमान एकच धाव. पुन्हा एकदा निलेशच्या माध्यमातून चेंडू वाईट चेंडू घोषित केला. निलेश कडून जी अपेक्षा होती मित्रांनो ती मात्र इथं पूर्ण होत नाहीये. तर कमीत कमी धावा आपण जेव्हा धाव पडवला होतो तेव्हा डिफेन्स धावांचा बचाव अतिशय महत्वाचा असतो. इथं चौकार. धाव संख्या होतीये 12. पुन्हा एकदा निलेश एक धाव पुन्हा एकदा मिळवून देतोय. धाव संख्या होती 13. पुन्हा एकदा चौकार. आणि या वेळेला मात्र निश्चित अर्ध मैदान अधिक मैदान मारून झालेले, कारण धाव संख्या होती 17. नागेशने स्वतःच्या हातामध्ये धुरा घेतली आणि इथून मात्र निश्चितच सामन्याला कलाटणी मिळाली. धाव संख्या होती 17. जोरदार फटका बाण अडवतोय, त्यानंतर संधी पडतोय पुन्हा एकदा साईसाठी. आणि यावेळेला 4 धावा सहज मेघा पॅनलवर एंटर करतो श्री आणि लेवनचा दमदार संघ.